नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी पालकची भजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी आपण घेणार आहोत पालक। याला आपण स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता याला आपण असं बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे। बाहेर पाऊस चालू आणि भजी खायचं मोहच आवरत नाही। तर तुम्हीही एकदा अशी भजी पालकची बनवून बघा, तुमचं मन थांबणार नाही। तुम्ही नक्की पावसामध्ये भजी आणि चहा कराल। या पद्धतीने आपला पालक कट करून झालेला आहे, बारीक बारीक तुम्ही बघू शकता। आता हा एक कांदा आपल्याला असा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे। पालकाच्या भजीमध्ये कांदा टाकला तर अजूनच पालकाची भजी मस्त आणि कुरकुरीत होतात आणि टेस्टीही लागतात। तुम्ही एकदा नक्की हा कांदाही टाकून बघा। आपला कांदाही असा बारीक कट करून झालेला आहे, याला मोकळं करून घ्या। आता एका बाउलमध्ये आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे। पूर्ण पालक हा ह्या बाउलमध्ये टाकून घेऊया आणि हा स्लाइस कांदाही टाकून घ्या। त्यानंतर आपण हे धने घेतलेले आहेत, याला थोडंसं कुटून घेतलेलं आहे। यामध्ये लसणची पेस्टही टाकून घ्या। 1 चम्मच तीळही टाकून घ्या। 1 चम्मच लाल मिर्च टाका। अर्धा चम्मच हळदी पावडर टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि थोडा ओवा क्रश करून टाकून घ्या, म्हणजे चव येईल। थोडंसं जिरा पावडरही टाकून घ्या आणि याला आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। थोडं असंच, याला जास्त पाण्याची गरज पडत नाही। जसं पाणी लागेल आपण तसं थोडं थोडं टाकूया लागलं तर। ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे, बघू शकता। आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया। 1 वाटी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। पाणी लागलंच तर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, नाहीतर असंच याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता दुसरंही राहिलेलं पीठ आपण टाकून घेऊया आणि मिक्स करूया। आपल्याला यामध्ये 2-3 चम्मच पाणी लागेल, आपण टाकून घेऊया। आता पाणी टाकून घेतलेलं आहे, याला अजून आपल्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे यामध्ये मसाले वगैरे मिक्स झाले पाहिजे। तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण असं मस्त मिक्स झालेलं आहे। या पद्धतीनेच आपल्याला मिक्स करायचं आहे। कुरकुरीत अशी याची भजी होतात। आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर याला 5 मिनिटभर गरम होऊ द्यायचं आहे। मीडियम गॅसवरच करायचं आहे, नाहीतर जास्त केला तर भजी खालून करपतात। आता आपण ही भजी एक एक करून यामध्ये टाकून घेऊया। तुमच्या पद्धतीने तुम्ही छोटी मोठी भजी टाकू शकता। ही आपल्याला सर्व भजी अशीच या पद्धतीने यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। याच पद्धतीने सगळी भजी एक एक करून यामध्ये सोडून घ्या आणि याला 2-3 मिनिटभर आपल्याला याच्या बुडबुड्या जाईपर्यंत तळायचं आहे। याला आता आपण पलटी करून घेऊया। आरामात पलटी करून घ्या। तेल हे खूप गरम असतं। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने पलटी करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे कुरकुरीत असे दोन्ही साईडने तळतील। त्यानंतर अजून आपल्याला याला 2-3 मिनिटभर असंच ठेवायचं आहे, म्हणजे दुसरी बाजूही मस्त तळून निघेल।
तुम्ही बघू शकता कलरही असा मस्त आलेला आहे आणि आपली भजी ही कुरकुरीत झालेली आहे. याला असं आता काढून घेऊया आपण. हळू काढून घ्या आणि याचं तेल निचरेपर्यंत खाली असंच याला झाऱ्यामध्ये ठेवा, म्हणजे पूर्णपणे तेल हे निघून जाईल. आता राहिलेली ही भजी आपण अशीच काढून घेणार आहोत. पूर्ण ही भजी यामध्ये एक एक करून सोडा आणि यालाही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्हीही साईडने. आता ह्याला पलटी करून घेऊया. मस्त अशी भजी म्हणजे तळली जातील. तुम्ही बघू शकता ही भजी आपली मस्त अशी कुरकुरीत तळलेली आहेत. यालाही आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. याच पद्धतीने याचं तेलही निघेल. आता या ताटामध्ये आपण ही भजी काढून घेऊया. मस्त अशी कुरकुरीत भजी झालेली आहेत. बाहेर पाऊस चालू आणि पालकची भजी आणि चाय एकदम मस्त कॉम्बिनेशन. तुमचा मोह आवरणार नाही, तुम्ही नक्कीच ट्राय कराल. कुरकुरीत अशी पालक भजी आपली तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीलाही एकदम भन्नाट लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.